जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना, त्यावेळेला आमच्या दोघांमध्ये ना भांडणं व्हायचं. मुख्य कारण जे होतं ना, ते होतं की भाजी काय करायची आणि भाजी केली तरी ती कशी करायची ना, ह्यावरून आमची भांडणं व्हायची. कशी करायची म्हणण्यापेक्षा आहे ना, त्यामध्ये तू कूट टाकणार की कांदा टोमॅटो टाकणार ह्यावरूनच आमचं चिडणं जास्त असायचं. कारण मला आवडतात कांदा टोमॅटो टाकून भाज्या आणि हे सातारकडचे असल्यामुळे ना, ह्यांना शेंगदाण्याच्या कुटातल्या भाज्या आवडतात. स्वयंपाक चालू होता तोवरच माझ्या मम्मीचा सुद्धा इकडे कॉल चालू होता आणि मी आज आलू मटरची भाजी बनवत होते. खरं तर ह्यासोबत आहे ना पुऱ्या खूप छान लागतात, एकदम टेस्टी. पण आहे ना आम्ही जरा ठरवलंय की बाबा थोडंसं हेल्दी राहायचंय, त्यामुळे आम्ही आता पुऱ्या स्किप करून आम्ही चपात्याच बनवणार होतो. आणि ह्यावरून सुद्धा आमचं भांडण चालू असतं की आता तू कुटाची भाजी बनवणार आहेस की कांदा टोमॅटोची. पण आज तर मी माझ्याच पद्धतीची भाजी बनवणार होते. आता त्यांना आवडते की नाही काय माहीत नाही. चपात्या आणि भात माझा ऑलरेडी करून झाला होता, फक्त भाजी टाकायची राहिली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता भाजी पण माझी रेडी झालेली आहे आणि इतकी सुंदर दिसत होती ना, टेस्टला पण तेवढीच भारी लागत होती. आणि आता गारठा इतका वाढलाय ना की त्यामध्ये भांडी घासताना असं वाटतंय की फ्रीजमधल्या पाण्याने, एकदम थंड बर्फाच्या पाण्याने मी घासतीये. एवढ्या गारठ्यात सुद्धा मला चालायला बाहेर जायचंच होतं आणि ह्यांना घेऊन जायचं होतं ना, म्हणून हे इतके कंटाळून माझ्याकडे बघतायत. ह्यांनी कितीही नाटक केले तरी ह्यांना माझ्यासोबत बाहेर यावंच लागणार आहे. माघारी आल्यानंतर छान असं मसाला दूध केलं होतं गरमागरम, ते पिऊन झोपी गेले. ओके बाय.